अर्धा किलो मैद्याच्या प्रमाणात खूप सारे लेयर्स सुटलेली अगदी खुसखुशीत अशी खूप सारा भांड्यांचाही पसारा न करता सगळ्या योग्य टिप्स सहित व्हिडिओ टाकलेला आहे। रेसिपी स्किप न करता बघा, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करा। नमस्कार, मी स्वप्ना वायकर, वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर बघा, तूप घेतलेले 130 ग्रॅम, वाटीच्या प्रमाणात 1 वाटी भरे, साखर जी आहे ती 170 ग्रॅम आणि 1 वाटीला थोडंसं असं कमी पाणी घेतलेलं आहे। तर आता काय करायचं आहे, तूप जे आहे ती बघा मी वितळून घेतलं असतं तर अगदी गच्च वाटी भरली असती, म्हणून मी वितळून घेतलं नाही आहे। जसं दाखवले त्या पद्धतीने तितकंच घ्या वाटीच्या प्रमाणात। तर साखर आणि पाणी जे आहे ते आपण नॉर्मल असं गरम करून घ्यायचं आहे। माझ्याकडून थोडंसं गॅस बंद करायची विसरल्यामुळे जास्त गरम गेलं, तर मी आता गॅस बंद केला लगेचच। आणि तूप जे आहे ते बघा मी वितळून घेतलेलं नव्हतं, परंतु आता हे साखरेचं पाणी व्यवस्थित असं गरम झाल्यामुळे तूप लगेचच आपण टाकल्याबरोबर ते वितळलं जातं। तर आता अर्धा किलो मैद्याच्या प्रमाणात तुम्हाला दाखवते। अर्धा किलो मैदा जो आहे त्याच्यापासून आपल्याला तयार शंकरपाळी 1 किलो पूर्ण तयार होणार आहेत। तर बघा, आता बाजारामध्ये बऱ्यापैकी सुपरमार्केटला अशी पॅकेट्स मिळतात अर्धा किलोचे। तर आणताना अशाच पद्धतीने आणला अर्धा किलोचं पॅकेट, किंवा साध्या किराण्यावाल्यालाही आपण किराणा आणताना अशा पद्धतीने सांगू शकतो की अर्धा किलो मैदा तुम्ही सेपरेट बांधून द्या। तर त्यामुळे काय होतं, जे तुमचं सुकण्याचं प्रमाण असतं ना रेसिपीचं, ते खूप सारं टाळता येईल। तर आता वाटीचं पण प्रमाण सांगते। मैदा व्यवस्थित असं थोडंसं प्रेस करून 4 वाट्या हा मैदा आहे आणि वजनी प्रमाणात अर्धा किलो मैदा। तर बघा, चवीनुसार थोडंसं त्याच्यात कोणत्याही गोडाच्या पदार्थाला मीठ टाकून घ्यायचं आहे। खूप सारा भांड्यांचा पसारा होणार नाही आणि आपली दिवाळी पूर्ण होईल अशा पद्धतीने मी रेसिपी दाखवते बघा तुम्हाला। अजिबात त्यामुळे काय होतं, मग आपल्याला करायला कंटाळा येत नाही अशा पद्धतीने केलं तर मैदा चाळून झाला आहे, त्याच्यात थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आहे, अगदी थोडंसं। आणि आपलं पाणी, तूप आणि साखरेचं जे प्रमाण आहे ते प्रमाण त्याच्यात हळूहळू टाकायचं आहे। कसं आता नेहमी जरी आपण रेग्युलर करत असू ना, तरीही या वस्तू करताना थोडंसं अगदी एकदम न टाकता कमी कमी प्रमाणात टाकून जसं लागेल तसं टाकायचं आहे। कारण थोडंसं जरी पाणी शिल्लक राहिलं तरी आपल्याला शंकरपाळीच्या टेस्टमध्ये फरक पडणार नाही आहे, पण तुम्ही जास्त टाकलं तर मग तुम्हाला परत त्यात मैदा ॲड करावा लागेल। तर थोडंसं कमी जास्त असं प्रमाण लागू शकतं। तर पाहू शकता, साधारण पाव कपसुद्धा पाणी राहिलेलं नाही, फक्त 2 ते 3 चमचे पाणी शिल्लक आहे। पीठ व्यवस्थित मी मळून घेतलं आणि अशा पद्धतीचे 4 गोळे तयार करून घेतले। तर आता अगदी प्लेन चपातीसारखे हे गोळे तयार होत नाही, थोडेसे असे सरबरीत राहतात, तर त्याला काहीच हरकत नाही आहे। तर बघा, आता व्यवस्थित असे लेयर्स येण्यासाठी आपल्याला काय करायचं, ऑलरेडी आपण तुपाचं प्रमाण एकदम परफेक्ट टाकलेलं आहे। 130 ml तूप टाकलेलं आहे, 130 ग्रॅम तूप टाकलेलं आहे। आणि साखर जी आहेत ती बरीचशी लोकं तेवढीच टाकतात, म्हणजे जेवढं तूप आणि साखर असेल, पाणी असेल तेवढंच, परंतु त्याने काय होतं, गोडीला थोडासा फरक पडतो। तितक्या अशा शंकरपाळ्या चवीला लागत नाही, म्हणून मी थोडीशी साखर एक्स्ट्रा टाकलेली आहे, म्हणजे 170 ग्रॅम साखर टाकलेली आहे, पण वाटी प्रमाणात सेम प्रमाण झालेलं आहे ते। तर बघा, आता तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये, मी साधारण लेयर्स येण्यासाठी एक थोडीशी जराशी पोळी लाटून दुमडून घेतली किंवा नाही घेतली तरीही त्या लेयर्स येणार आहेत। पण एक तुम्हाला एक्स्ट्रा एक आयडिया द्यावा त्यासाठी मी ही तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे। तर अशा पद्धतीने दुमडून घेऊ शकता, किंवा साधे 3 असे आपले जसे आपण चपातीसाठी उंडे तयार करून घेतो ते 3 करायचे, एकावर एक ठेवायचे, प्रेस करायचे आणि लाटून घ्यायचे, अशा पद्धतीने तुम्ही करू शकता। तर बघा, लाटून घ्यायची, साधारण चौकोनी असं साईडने त्याला कट मारून घ्यायचे, जे एक्स्ट्रा झालेलं आहे ते क्रॉसमधलं। कारण काय होतं, साईडला थोडंसं असं पातळ वगैरे लाटलं गेलेलं असलं तर मग त्या शंकरपाळ्या तितक्या फुगल्या जात नाही। बरं, आता काही लोक अगदी 1 सेंटीमीटरपर्यंत इतकी जाड ती शंकरपाळी लाटतानाच ठेवतात, तर आम्हाला इतकी जास्त अशी जाड आवडत नाही, म्हणून मी साधारण बघा अर्धा सेंटीमीटरची इतकी फक्त जाड ठेवलेली आहे। त्याच्यापेक्षा ज्या पातळ झाल्यात त्या आपण परत पिठामध्ये मिक्स करायच्या, कारण मग त्या तितक्या फुलल्या जाणार नाही आहेत, म्हणून आपण खूप जास्त अशा पातळ करायच्या नाही। तर आता व्हिडिओला माझ्या थोडंसं पोस्ट करायला लेट झालं, माझ्या मुलाचे पेपर चालू होते, त्याच्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी करायला ॲडजस्ट नाही झाल्या।
तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. पण ज्यांची कुणाची लेट दिवाळी सुरुवात होते करायला त्यांच्यासाठी ही रेसिपी नक्कीच फायद्याची ठरणार आहे. तर बघा, ज्या पातळ पातळ झाल्या होत्या ना, त्या मी साधारण 4-5 साईडच्या काढून घेतल्या आणि जी मीडियम साईजची राहिलेली आहे त्या शंकरपाळ्या मी एका ताटामध्ये काढून घेते. आता ताट पण आपल्याला एक्स्ट्रा घेण्याची गरज नाही आहे. आपली जी परात आहे त्या परातीमध्येच एक साईडला ठेवायचं, जेणेकरून काय होईल, खूप जास्त भांड्यांचा पसारा होणार नाही. पाहू शकता. तर आता पोळपाटावर पण मी एक लाटून त्याचे पाळे काढून घेतलेत आणि परातीमध्ये काही उरलेले ठेवलेत. एक गोळा तयार करायचा ठेवलेला आहे. आता तोपर्यंत काय करायचं, आपण इकडे तेलही गरम करायला ठेवून द्यायचं. आता बाकीचा जो एक शिल्लक राहिलेला गोळा आहे तो आपलं हे तळता तळता होऊन जाणार आहे. तर बघा, तेल कसं तापलेलं होतं. मी काही त्याच्यामध्ये थोडंसं असं पीठ टाकल्यानंतर किंवा एखादी शंकरपाळी टाकल्यानंतर थोडा वेळ घेऊन वर आली पाहिजे, ह्या पद्धतीचं तेल पाहिजे. मीडियम गॅस केला अजून पण जेवढा होता त्याच्यापेक्षा, आणि त्याच्यानंतर मी ह्या शंकरपाळ्या त्याच्यामध्ये सोडलेल्या आहेत. तर आपण जर तेल फास्ट गॅस केला आणि तेल जास्त तापलेलं असेल तर तुम्हाला अजिबात शंकरपाळीला तुमच्या लेयर्स येणार नाही आणि प्लस वरून त्या अगदी लाल होणार लगेचच आणि मग त्या शंकरपाळ्या तितक्या फुलल्याही जाणार नाही. आता मी तुम्हाला दाखवली होती, अगदी 1/2 सेंटीमीटर ते अर्धा सेंटीमीटर इतक्याच मी जाडीच्या केलेल्या आहेत, खूप जास्त नाही. पण शंकरपाळी किती फुललेली आहे ती तुम्हाला पुढे जाऊन दाखवणार आहे. तर बघा, ही जी स्टेप केली मी उलटण्याने हलवून घेतलं आहे पूर्ण ना, कंटिन्यू हलवते ना, त्या ज्या मोकळ्या करते ना ते गरजेचं आहे. गुलाबजामुन करताना पण आपण ही प्रोसेस करतो. ते का गरजेचं आहे, ते चहूकडून सारख्या पद्धतीने भाजल्या गेले पाहिजेत. खूप जास्तही मी टाकलेल्या नाही आहे. सुरुवातीच्या जी पहिली स्टेप असते त्याच्यामध्ये आपल्याला अंदाज येण्यासाठी जितक्या बसतील तितक्याच टाकायच्या, अजिबात जास्त टाकण्याचा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जायचं नाही. कारण त्या शंकरपाळ्या तेलात खूप जास्त झाल्या, तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि सगळ्याच्या सगळ्या त्या विरघळल्याही जाऊ शकतात आणि पूर्ण आपल्या तेलाचाही नाश होतो आणि मग पदार्थाची सगळी नासाडी होते अशा वेळेस. त्यामुळे बघा, मी अगदी थोड्याच टाकल्यात, खूप जास्त टाकलेल्या आहे. साधारण सुरुवातीला एक हे करून घेतलं ना, तितक्याच एकाच उंड्याच्या टाकल्या. तर ही सगळी जी प्रोसेस आहे शंकरपाळीची तळण्याची, याला साधारण 3 ते 4 मिनटं पूर्ण जातात. कारण आपण मीडियम गॅसवर ह्या तळतोय आणि व्यवस्थित अशा डबल टिबल फुलेपर्यंत ह्या तळल्या गेल्या पाहिजेत. त्यासाठी व्यवस्थित अशा हलवत हलवत बघा मी तळून घेतल्या सगळ्या शंकरपाळ्या आणि व्यवस्थित तेलही नितळून घ्यायचं. खूप जास्त तेलही पिलं नाही. तुम्हाला मी पुढे जाऊन शंकरपाळी किती खुसखुशीत झाली आहे ते दाखवलं आहे, आवाजही दाखवला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि मी तळलेल्या पोह्यांचा चिवडा टाकलेला आहे, भाजणीची चकलीची रेसिपी टाकली आहे, अनारसे शेवचे लाडू आहे, त्याही रेसिपी तुम्ही नक्की पाहू शकता. सगळ्या नो फेल रेसिपी आहे. 100% तुम्हाला गॅरंटी देते की तुमची रेसिपी ह्या पद्धतीने केली तर नक्कीच सक्सेस होईल. तर बघा, तेलात टाकल्यानंतर दुसऱ्या स्टेजला तुम्हाला कळतं आहे साधारण 1 मिनिट गेल्यानंतर किती शंकरपाळी फुलली गेलेली आहे. आणि खूप जास्त मोठ्या ह्या करायच्या नाही किंवा अगदीच आपण जे शंकरपाळीचा आकार पूर्वी करायचो त्या पद्धतीने करायच्या नाही. अशा छोट्या छोट्या चौकोनी करायच्या, खूप छान फुलल्या जातात. आणि ह्या प्रमाणाने बिंदास करा. तुमच्या शंकरपाळ्या बिस्किटा इतक्या खुसखुशीत होणार याची मी गॅरंटी देते. तर पाहू शकता अशा पद्धतीचा हा दुसराही घाणा मी काढून घेतला आहे. तुपाचं प्रमाण जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे तूप, साखर आणि पाणी जे आहे, पाणी थोडंसं तुम्ही कमी वापरू शकता. गरज लागल्यावर आपण एक्स्ट्रा घेऊ शकतो. खूप जास्त पाणी अगदी वाटीगच्च भरून घ्यायचं नाही. तर बघा, 1 किलो शंकरपाळी पूर्ण माझी तयार झालेली आहे, तळून झालेली व्यवस्थित, अजिबात खाली तेल निथळलं नाही. कढईत पाहू शकता तेल खूप जास्त कमी झालं नाही, फक्त एवढेच भांडे झाले. एवढ्याच भांड्यांच्या पसाऱ्यात माझी शंकरपाळी तयार झालेली आहे. अगदी खुसखुशीत अशी, बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीची शंकरपाळी झालेली आहे. रेसिपी नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आता आवाज बघू शकता तुम्ही.
थँक्यू.